राजकारण केलं तर गजकारण लागल्याशिवाय राहत नाही. कोण का करते त्याचं तो पाहत बसून आपल्याला फक्त मी कशासाठी मार्गात आलो माझा अनुभव सांगायचा आणि खाली बसायचं. लागला नंबर तर ठीक, नाही तर जेवण आहेच, घरी जायचं शाननं. पण काही शिकून जा. आपण इतक्या दूर आलो कशासाठी आलो? शिकण्याकरिता. मार्गाशी जुळल्यानंतर त्याग झाला. आता वर्षातून कधी कधी प्रत्येकाच्या घरामध्ये कचकच चालतेच. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आहे. किती बी तत्वशब्द नियमाने वागलो आपण. ईश्वरबाबांनी सांगितलं आहे, बाबांनी काय म्हटलं आहे? मी केलं ते करू नका, मी सांगतो ते करा. आणि आम्ही तेच करायला पाहतो. त्याग झाला, पहिलावन झालं. बाहिले वाटलं आता का मला मारझोड करते. बाबाची कृपा आपल्या घरी आली. एक दिवस असंच काहीतरी घरामध्ये वाद झाला. होते वर्षातून झाला पाहिजे. डोकं फिल्टर होऊन जाते. वर्षातून एकदा कचकच झाली मी डोकं फिल्टर होते. शर्दी कशी होते तशी, पण एकदम एवढा बी नाही. आता काही कचकच झाली, 2-3 थापडा मारून दिल्या भाऊने बाईले. आता घरचीले नाही मारून तर का बाहेरचीले मारण का? कचकच झाल्यावर 2-3 थापडा मारून दिल्या. राग आणू नये, पण राग आणायच्या. रागाशिवाय आपलं जीवन पूर्ण होत नाही. म्हणून म्हटलं मी बाबांनी सांगितलं ते आपण करत नाही. आणि बाईला इतका राग आला. हे कसं झालं? म्हणजे तिला एक अभिमान बी होता का आता मला हात लावू शकत नाही. गेले दारू पिण्याचे दिवस, आता त्याग झाला. आणि तिनं थोडीशी कचकच झाली माणसाची होते. अरे दिवसभर माणूस काम करून संतापला तापलेला आहे. ते बाईचं काम आहे. आल्याबरोबर बाकीच्या बोला तुम्ही जेवण खाऊन झालं, आपण आल्याबरोबर टावटाव केली तर डोकं पहिलेच गरम राहते आणि त्याच्यात पुन्हा गरमवर गरम होऊन जाते. 2-3 थापडा मारल्या तर बाई पुटपुट करायला लागली. माणसं मोठे हुशार दिसते साधे, बाईले दोष देतो आपण. माणसं मोठे हुशार कारण बारीक नजरानं पाहून घेतं काहीतरी पुटपुट करून राहिली. म्हणजे मलाच म्हणून राहिली. कोणाला गावातल्याला म्हणणार आहे का ते? त्यांना पाहिलं, पुन्हा उठला आणि 2-3 ठेवून दिल्या. आता 2-4 वर्षानं लाडू भेटले तर जास्तच गोड लागले. 2-3 ठेवून दिल्या. दुसऱ्या राऊंडला पुन्हा बसली, अजून बाजूला पुटपुट करू लागली. त्याच्या अजून असं वाटलं काही नाही, मलाच काहीतरी म्हटलं. कचकच झाली ती एक जण घराच्या बाहेर निघून जायचं, प्रणाम करून मोकळं. तसं करत नाही आपण. दुसऱ्यांदा ठेवल्यानंतर पुन्हा पुटपुट केली. त्याला वाटलं अजून मलाच म्हटलं. पुन्हा गेला आणि तिसऱ्यांदा तिच्या कणपटीत 2-3 ठेवल्या. सत्य मर्यादा, प्रेम मर्यादा तुटली. माठे भावाची काकाजीची गोष्ट माहीत आहे. 3 काडी पेटलं, बाई जोडली नाही, 4थ्या काडीला जोडलं. त्यामुळं शिकण्याकरताच असते. तर शेवकीनं असं कधी मनात आणू नये का आता का होते ना आता का करते. काय 25 वर्षाचे सेवका दारू प्यायला लागले. अरे साधा परवडला पण पक्का नाही परवडला. म्हणून अनेकवाले शिवा देते. त्याचा दोष नाही, दोष आपला आहे. आपण करूच नाही तसं. आम्ही सरळ सांगतो, नाही जमत तर सोडून द्या पूजा. निदान एवढं तर म्हणू शकतो आम्ही गामच्या मार्गात नाही येतो. आणि तिसरं राऊंडले झाल्यानंतर बाईचं का पाहायचं, डोकं जास्तच तापलं खूपच, उन्हाळ्यापेक्षा बी. काय केलं तिनं? पटकन बाबाजवळ बसली. मी नेहमी सांगतो, रात्री झोपताना नमस्कार करून झोपा, शाळेत जाताना पोरांना नमस्कार करून पाठवा, ड्युटीवर जाताना नमस्कार करून जा. बाबा तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला समोर ठेवून चाललो. पण नाही करत. दुखल्यावरच. नासेबाला माहीत आहे, नासेबाला सांगितलं आहे मी, झोपताना सुद्धा नमस्कार करून झोपा. बाबानं माझी बाबा जुलैची वाराणसी दिसन नमस्कार करून नाही झोपले तर भूता दिसल्याशिवाय राहणार नाही. तिसऱ्यांदा त्यानं जेव्हा मारलं तर बाई पूजेजवळ बसली. माझ्या सांगण्याचं उलटं केलं तिनं. पूजेजवळ बसली. बाबाला कोणता शब्द दिला? काय शब्द दिला असेल? बाबा याला सद्बुद्धी द्या, शांत करा, असं म्हटलं असेल का? नाही. गॅरंटीच होती मार्गात आता देवाची. आता हात बोट लावते. अरे मार्गामध्ये पोरी द्यासाठी लोक वाट पाहते, मार्गातली पोरगी मागासाठी लोक वाट पाहते. म्हणजे आम्हाला शंभर भेटला आहे आणि त्याचं आम्ही जसं मनात आलं तसं. पूजेजवळ बसली. का म्हटलं तिनं? बाबा पन्नास भाऊन ऐकलं अनुभव, याची चिठ्ठी काढा. काही सट्ट्याची पट्टी वेका काढा, याची चिठ्ठी काढा. म्हणजे वर जाण्याची चिठ्ठी काढा. किती हुशार बाई. लहान लहान लेकरांना त्याची चिठ्ठी निघाली. याची इथे लेकरं कोणा पोहोचले असते. बाबालाही काही टेन्शन आहे. आपण सर्व पूजा बंद करून बाबाच्या चरणी मिळलो तर आपलं सर्व टेन्शन बाबावर सोपा. पण आपण बाबावर सोपत नाही, तो आपल्या मागं लावून घेतो. का गरज आहे? परमेश्वराच्या चरणी मारा ना, असे मारा त्याच्या चरणी. आता किती मोठे अनुभव सांगितले. चिठ्ठी काढा म्हटल्याबरोबर उशीर लागत नाही. सत्यकृपा आहे. बाबांनी बाईला स्पर्श केला नाही, पाय डोकं ठेवू दिलं नाही. अजून का पाहिजे? 4 तासामध्ये माणूस घराच्या बाहेर गेला आणि बाई पडली पायरीवरून, तर पाय मोडला. किती वेळ लागला? म्हणून आपल्या परिवारात एकता ठेवा.
शब्द बोलले, परमेश्वर खूप दयाळू आहे. पटकन हातपाय आपल्याला बाबाला विनंती करी, क्षमा माझा, खूप दयाळू आहे बाबा, खूप देतो आपल्याला, पण देऊ शकत नाही इतकं देते. म्हणून शेमटी शाखेतर्फे, भक्तीगौरी शाखेतर्फे